मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि माझं काय चालू आहे बघा, मोठा लाड झाऱ्या घेतलाय आणि पापड्या तळत बसली बघा। भजी पापडच तेवढं राहिलं तर सगळं झालं, निवड ठेवलाय, नवरा जेवला, सगळं जिकडं तिकडं झालं। म्हणलं आता ह्याचा जरा उशिरा करावा, तर उशिरा आता मामा मामी बी आताच येतेली, म्हणलं पुन्हा करून उशिराच घ्यावा। भज्यात जरा जास्त मळलं, पापडे बी आहेत तेवढे टाकते तळून। पोरं खाते दिवा कुरमुर असलंच लागतंय, पोळी आणि ते आमटीला भाताला तर पोरं खातच नाही, ते नुसती पोळी गुळणी आणि भजन पापड। त्यामुळं म्हणलं हेच जास्त करावा। आणि ते मामा मामी बी यायच्या, ती म्हणलं करावा जरा जास्तच, म्हणून शना भज्याच तेवढे जास्त मळले। पोळ्या केल्या त्या अर्धा किलोच्या, पाव किलो घालून म्हणलं किती पुरायच्या, राहिली तर खाईल उद्या सकाळपत्र खाया केल्या म्हणलं पोळ्या, म्हणून अर्धा किलो डाळ घातली होती। आणि सगळं करून ओके जिकडं तिकडं ठेवलं। नवरा तर खाऊन कामाला, पाणी लावलंय दाऱ्यावर, तिकडं गेलं। त्यांची आंघोळ होऊन गुढी उभा करायला तेव्हा सगळं झालं, गुढी उभा केली आणि आता हे काही पीठ जर मळलं जरा भिजू दिलं, म्हणलं आता करावा ह्या। पापड्या तर पोरांना सुद्धा लावते ती, एक पापडी वाटणीला येऊ देत नाही ती। झाऱ्या माझा मोडलाय व पहिला, म्हणलं मसाल्याचा झाऱ्या आता घ्यावा। आता आमदा करणार आहे पापड्या बरं का। एकात आणल्या होत्या कवा बीडला गेलती मी, आणि येता येता आणल्या होत्या पापड्या एकात, त्या बी संपल्या आता का एवढ्या राहिलेल्या। आता हे नाही काय का करणार, पण तांदळाच्या तर पापड्या करून घेणार आहे। कुरवड्या नाही त्या जमणार व, त्याला लय असतंय आटास, ते चाटू लागतो लाकडी, त्याला हाताय लागतंय। तांदळाच्या तर पापड्या करून घेणार आहे। खायला लागतंय, घरचं असल्याशिवाय स्वतःच खायला येत नाही। झाला का तुमचा सण हे करून सांगा। अंकिताला काय लय सर्दी झाली वाटतं मी ग। ह्या पापड्याचा तर एवढाच भुगा राहिला होता। वाऱ्यानं जातेला पापड्या बी उडून, बरं झालं मी वाऱ्याच्या आधी स्वयंपाक उरकून घेतला। पोळी तव्यात टाकायला लागलं का पळाली असते तव्याच्या बाहेर। घेते सगळं भाजून, आज काय खायचं ते खावं। शेवटचा सण कराच नाही, म्हणजे एकाच्या पापड्याचा शेवटचा सण वा, तसं काही येत नाही मला बी बघायचं आहे। कधी केलंच नाही, कधी तर यायला काय करतंय कोण, काय आईच्या पोटात शिकतंय विताला, तर केलंच नाही कधी। आई पुरवत होती तिकडून, त्याच्यामुळं केलंच नाही। गेल्या वर्षीच्या आईनं बी दिलं नाही, भावाचं झालं लगीन गेल्या वर्षी, म्हणली वरीसभर करायचं नाही। औंदा काय अजून जाऊन बसली औंदा तर आता पुण्यातच, पुण्यात कशाचं करते या। माझं का गिन्यान बिन्यान गेले का ह्यात हाय का अजून बघा, आणि अजून वरणच टाकाय बघती या। दीदी सुद्धा मला हसायला लागली, माझी टिंगल उडवती ती ग। काय गुढीचं नुसतं नवरा येळू उभा करायला आलं बघा। सगळं मी केलं, येळू धुतला, सगळं हार बीर बांधू लागितला। हार बांधा म्हणलं त्यांनी अडकवलं तर तांब्यातच, आला खाली घसरून, आला नाही अजून खाली बरं का, पण तिकडे जाऊ का तिथे। तशी आहे बघा आमची गुढी वाऱ्यानं हलती या। चांगली आहे का तुझा गुढी। काय फुसकाय पाठी भरली माणसाला पुनमताय ना, फुसकाय ही लेकरं गटकात उरवून टाकते ती, कुरकुर खाते ती ये ना पुढच्या पुढं, ह्याचं तर काय अवकाश आहे। पुन्हा भजी भाजून ही भाजायचं म्हटलं ना, करपतच डायरेक्ट, काढू बी देत नाही भाजून त्यातनं, म्हणजे आधी पापड्याच भाजून घ्यावं पुन्हा भजी सोडायचं। एकाच आहे बरं का हे कुरवड्या, पण घरच्या केल्या वाणी तरारा फुटते ते का नाही, मला कधी मनात भरल्या म्हणूनच मी आणल्या, दिसल्या बी वाटच्या कडला।
ती मला सारखीच हसते का हा असं आता काय झालं गेलं माझं आता 10 गेलं 5 उरलं यार वाढणारच आता झाला की सगळा स्वयंपाक आता शेवटाला असंच होणार आहे राहू दे मग ते बघा ह्यात शेंगदाणा नेऊन पडले ताई आता भजी सोडते बिन मिरचीच आहे ती तुम्ही खावा मिरच्यात आहे ती मी खाती मामीला होत्याला हाय का उलताना उलट एवढ्या मोठ्या झारीने उलटा यायचं बघ जवळ येऊन बघ भजी चांगली झाल्यात आहे का कडे शिरो मोबाईल त्याशिवाय तर दिसतंय बी आहे का नाही ग शिकली असलं चिटिंग करायचं कोणाला भजी बाहेर काढलं का दाखवत तुम्हाला पहिला घाणा कसा या सगळीजण पुरणपोळी केली भात आमटी केलंय कुणाच्याला हे केलंय काय गुळवणी केलंय भजी करते पापड तळल्यात या सगळीजण खायला पुन्हा म्हणचाल पूनम ताईने एकटीनेच भजी करत होती खाल्लं पण काय मला बोलवलं नाही म्हणचाल असं कांदा भजी केलं ते कुरकुरीत हाटीला सुद्धा जमणार नाही तर असं केलं ते बारीक खत्री काय मला कोण नटनातील आपलं मी तर नटते जाऊ द्या हाटीला पेक्षा बारीक केल्या या कसं आहे ते बापू ए बापू असलं कुठं आहे बापू घेतलेलं तेच काय न्यायला असेल रानात तिकडे आमच्या हातोडा माझा सुटायले बा तसं भरा वार चुलीत जाळ सकट थांबवला यारवाळे आपलं चुलीव करायचं म्हणून उन्हाच्या आधी घेतलं उरकून नाही आता 11 वाजले तर होय 11 9 वाजल्या का 11 वाजल्या 9:30 वाजले गाडी केली की 9:30 वाजे काय नाही झाल्या काय तळवणार जेवला ना तुम्ही आता खाल्लं शिळ पाळ होय शिळा चपाती दिली ती ताजी करून आमटी खाल्ली म्हणताय शिळं खाल्लं आणि मग सगळ्याला वाटावं काय बायको खायला देते का नाही आहे का नाही हो भजी खावा आता पापड खावा जरा मला दम नव्हता तर लगेच आणि आजकाल उन्हाळ्याचं लवकरच भुक्या जायला लागले ते आंघोळ केली का जेवायच लागतंय ते गुडीची मी तयारी करून ठेवती मग तेवढी गुडी तर उभा करू लागाय आले या सगळीजण भजी पापड खायला आणि गुढी उभा झाली का सण झाला का सांगा कमेंट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या